नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात की एआयचा व्हिडिओ जो आहे तो कसा बनत असतो किंवा कसा जनरेट होतो, स्क्रिप्ट म्हणा, इमेजेस म्हणा किंवा व्हिडिओ कसा प्ले होतो, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण बघा, हे जे एक गावात एक आजी राहत होती. तिचं कोणी नव्हतं. फक्त एक छोटंसं माकड तिच्यासोबत असायचं. आजी रोज त्याला भाकरीचा तुकडा द्यायची आणि माकड तिच्यासाठी झाडावरून फळं आणायचं. एक दिवस आजी खूप आजारी पडली. तिला उठताही येत नव्हतं. सबस्क्रायबर आहेत 23,643 व्हिडिओ त्यांनी टाकलेले आहेत. ठीक आहे, तर बघा व्ह्यूज किती आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. बघा, या व्हिडिओला 1,00,000 व्ह्यूज, 3,00,000 व्ह्यूज, 2,00,000, इकडं 8,00,000 व्ह्यूज, म्हणजे इकडे 1,000,000. हे बघा, आता तुम्ही विचार करू शकता की एवढे व्ह्यूज येत आहे. एआयचे जे चॅनल आहे आणि ते मोनोटाईजसुद्धा आहे, म्हणजे अर्निंगसुद्धा त्या चॅनलने होत आहे. तर ते एआयचे व्हिडिओ कसे बनवायचे मी ते आज तुम्हाला या ठिकाणी बघा, आपण ChatGPT जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्क्रिप्ट ही लिहायची आहे. तर मला आपण लॉंग व्हिडिओज पण बनवू शकतो, शॉर्ट व्हिडिओज पण बनवू शकतो. पण लॉंग व्हिडिओ बनवले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवून दाखवते की कशाप्रकारे 40 किंवा 30 सेकंदाचा व्हिडिओ आपण बनवून बघूया. ठीक आहे, तर या ठिकाणी स्क्रिप्ट आपण लिहायची आहे की समजा इथं एक आजी आणि हत्ती. ओके, स्टोरीमध्ये मला स्टोरी पाहिजे. ओके, किती? 30 सेकंदाची. ओके, 30 सेकंदाची. ओके, तर बघा, या ठिकाणी आपल्याला ChatGPT जे काय करणार आहे की एक स्टोरी आपल्याला लिहून देणार आहे. बघा, एकदा एका गावात एक आजी राहत होती. तिचं नाव होतं सावित्री आजी. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की स्टोरी जी आहे ती लिहून दिलेली आहे. आता या स्टोरीला आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून ठेवायचं आहे. ठीक आहे, खाली तुम्हाला इकडे ऑप्शनसुद्धा दिसत असेल, तिथंसुद्धा आपण कॉपी करू शकतो. यानंतर बघा, आपल्याला करायचं काय आहे, आपल्याकडे क्रोम ब्राउझर असेल. ठीक आहे, क्रोम ब्राउझर जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर क्रोम ब्राउझर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे गुगल AI स्टुडिओ. ओके, बघा, गुगल AI स्टुडिओ तुम्हाला सर्च करायचा आहे. या ठिकाणी गुगल AI स्टुडिओचा जो फर्स्ट तुम्हाला डेटा येणार आहे तिथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर होतं काय, तुम्हाला तुमचे जे टेक्स्ट असेल, कोड असेल किंवा आपला जो स्क्रिप्ट आहे तो आपल्याला जनरेट करायचा आहे. या ठिकाणी बघा, गेट स्टार्टेड म्हणायचं आणि नंतर जेही तुम्हाला मग ते सगळं काही ॲग्रीमेंट, पॉलिसीज वगैरे असतील त्या त्यांच्या कंटिन्यू करून घ्यायच्या आहेत. जर नवीन असेल टेक्स्ट टू स्पीच अँड म्युझिक, म्हणजे आपल्याला आता त्याचा व्हॉईस बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ जनरेशन, इमेज जनरेशन सगळं काही करू शकता. तर बघा, टेक्स्ट टू स्पीच अँड म्युझिकवर इथं क्लिक करून घ्यायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर फर्स्ट जे ऑप्शन आहे तिथं न क्लिक करता आपल्याला जेमिनाय 2.5 प्रो इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा स्पीकर 1, स्पीकर 2. आता आपल्याला एकच व्हॉईस म्हणजे पाहिजे आहे, एकच व्हॉईसमध्ये स्टोरी टेलर पाहिजे आहे. फक्त आपल्याला तिथले जे कॅरेक्टर आहेत ते नको बोलायला. तर आपण इथं 3 डॉट्सवर, इकडं 3 लाईन्सवर क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला ऑप्शन येईल बघा, इथं मोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिंगल पाहिजे, म्हणून आपण सिंगलवर घेणार आहोत. डबल आपल्याला कॅरेक्टर नको आहेत, म्हणून सिंगलवर क्लिक करून घेणार आहोत. ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर आपण जो आपला डेटा होता तो पेस्ट करायचा आहे. इथं कॉपी केलेला डेटा. ठीक आहे, इथं मी या ठिकाणी पेस्ट करून घेणार आहे. तर बघा, पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली रनचं ऑप्शन येणार आहे. तर तुम्हाला रनच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जो आपला डेटा आपण पेस्ट केलेला आहे तो एका व्हॉईसमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि जेणेकरून आपल्याला तो डेटा जो आहे तो केव्हा यूज होईल, जेव्हा आपण स्टोरीचं फायनल फिनिशिंग देऊ त्यावेळेस तो जो डेटा आहे तो आपल्याला कामात येणार आहे, म्हणजे ती जी रेकॉर्डिंग आहे ती कामात येणार आहे. तर थोडासा वेळ हा घेत असतो. नेट फास्ट असलं तर नक्कीच या गोष्टींचा फायदा हा होत असतो आपल्याला. ठीक आहे, आता बघा, इथे डेटा हा जनरेट झालेला आहे. एकदा एका गावात एक आजी राहत होती. तिचं नाव होतं सवित्री आजी. ती खूप प्रेमळ होती. एक दिवस जंगलातून एक छोटा हत्ती तिच्या ओके, तर या प्रकारे आपला जो व्हॉईस आहे
तो रेडी झालेला आहे आणि याच्यानंतर त्याला मग इथं खाली आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, डाउनलोडचं ऑप्शन येतं, तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे, आपल्याला परत ChatGPTमध्ये यायचं आहे. ChatGPTमध्ये आल्यानंतर आपला जो व्हॉईस होता तो तर झाला. आता आपल्याला इमेज पाहिजे, म्हणजे इमेज क्रिएट करायला पाहिजे जसं सिच्युएशन आहे त्यानुसार. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी करणार काय आहोत बघा, ChatGPTमध्ये इमेजचा प्रॉम्प्ट लिहूयात. तर या स्टोरीमध्ये जेवढ्या इमेज आहेत तेवढे प्रॉम्प्ट द्या. ओके, आणि ते आपल्याला कशात पाहिजे, 3Dमध्ये. बघा 3Dचा खूप जास्त इफेक्ट असतो आणि 3Dची जी इमेज असते ना ती एकदम छान म्हणजे येत असते बघा. ओके, 3Dमध्ये आपण मागितलेलं आहे. तर बघा ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सीनचं जे आहे प्रॉम्प्ट हा येणार आहे. बघितलं? ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला प्रॉम्प्ट आले आहेत 6. आता आपल्याला या प्रॉम्प्टनुसार इमेज जनरेट करायची आहे 3Dमध्ये. ओके, तर बघा या ठिकाणी आपण पहिली इमेज जी आहे तिला आधी कॉपी करून घेऊयात. ओके, बघा या ठिकाणी पहिले इमेजचं जे प्रॉम्प्ट होतं त्याला कॉपी केलं आणि कॉपी केल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, Google जेमिनायमध्ये जायचं आहे. ओके, Google जेमिनाय ओपन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरमधून. बघा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल क्रिएट इमेज. ओके, क्रिएट इमेजवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं प्रॉम्प्ट दिसेल. या ठिकाणी आपल्याला इमेज जी आहे तिचं प्रॉम्प्ट पेस्ट करायचं आहे आणि ॲरोवर क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपलं जे इमेज आहे ते क्रिएट होत आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे. तर 3D इमेज हे इथं रेडी होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक सीन घेऊन प्रत्येक इमेज जी आहे या ठिकाणी क्रिएट करून घ्यायची आहे, जनरेट करून घ्यायची आहे इमेज. ओके, कारण आपण आधीचा व्हॉईस हा क्रिएट केला. स्टेप बाय स्टेप प्रोसेस ही लक्षात घ्या आणि व्हिडिओ जो आहे ना तो स्किप अजिबात करू नका, नाहीतर तुम्हाला समजणार नाही. बघा या ठिकाणी आपली जी इमेज आहे ती क्रिएट झालेली आहे. ओके, बघा तुम्ही बघू शकता. आता ही इमेज जी आहे आपल्याला परत एकदा सेव्ह करून घ्यायची आहे. तुम्ही इमेज या ठिकाणी बघू शकता. ओके, इमेज या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. तर बघा सेकंड आपल्याला परत एकदा प्रॉम्प्ट जो आहे तो घ्यायचा आहे, सेकंड सीन. ओके, आणि सेम आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे आणि परत एकदा आपली जी इमेज आहे ती क्रिएट होणार आहे. ओके, तुम्हाला परत एकदा मी करून दाखवत आहे आणि परत ती इमेज पण तुम्हाला दाखवते. ओके, की कशाप्रकारे ती इमेज येत आहे. आता सेकंड सीन होता आपला की हत्ती येतो आहे. ओके, तर 3Dमध्ये तो ॲनिमेटेड स्मॉल बेबी एलिफंट असं वॉकिंग करताना वगैरे दाखवलेलं राहील. अशी इमेज आपली आता जनरेट होणार आहे. जसं आपण प्रॉम्प्ट देऊ त्याप्रकारे इमेजही जनरेट होणार आहे. बघा तुम्ही थोडंसं लोडिंगला वेळ होतो बघा या ठिकाणी. बघा तुम्ही बघू शकतात, छान असं बेबी एलिफंट दिसत असेल तुम्हाला. ओके, तर या ठिकाणी याला पण आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे आपल्याला सगळ्या इमेज ह्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. तर आतापर्यंत आपण सगळं जे काम होतं म्हणजे आपण इमेज जनरेशनचं वगैरे ते करून घेतलं. तर आपण व्हिडिओ जनरेट कसा करायचा ते बघणार आहोत. तर बघा तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला मेटा AI असं टाईप करायचं आहे आणि क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा सुरुवातीला जोही तुमचा आयकॉन असेल मेटा AIचा आहे, फेसबुकचंच मेटा AI आहे, तर तिथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं साइन अप करावं लागेल. साइन अप केल्यानंतर मग तुम्ही तुमचं पुढचं जे काम आहे ते करू शकता. तर मला व्हिडिओ क्रिएट करायचे आहेत म्हणून बघा या ठिकाणी क्रिएट व्हिडिओवर मी क्लिक करणार आहे आणि क्रिएट व्हिडिओ म्हणजे आता बघा मला माझे जे व्हिडिओ आहेत ते बनवायचे आहेत. तर मी फोटोने माझा व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेणार आहे पहिला फोटो. ठीक आहे, पहिला फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला जो इमेज होता, ठीक आहे, इमेज होता तर तो जो इमेज आहे तो व्हिडिओमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात प्रोसेसिंग होत आहे. इमेज जो असतो ना आपला तो आपल्याला पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये म्हणजे मूवमेंट वगैरे होत असते. तर या प्रकारे हा इमेज कन्वर्ट होत असतो व्हिडिओमध्ये. तर आपण तो बघत आहोत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी इमेज जो आहे आपला रेडी होत आहे. या प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला नक्कीच जमणार आहे आणि खूप छान असं एडिटिंग वगैरे बघा 3Dमध्ये आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला प्ले करून दाखवते. बघा स्मॉलमध्ये होतं आहे प्ले, बट ठीक आहे.
हे बघा. ओके, तर व्हिडिओ जो आहे तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओके, तसंच आपल्याला जी फाईल आहे, सेकंड फाईलसुद्धा या ठिकाणी मला बनवून घ्यायची आहे. म्हणजे 6 फाईल्स आहेत त्या, तर आपल्याला 6 फाईल ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. ओके, तर बघा या ठिकाणी मी पहिली फाईल बनवली. आता सेकंड फाईल. तर या प्रकारे आपल्याला सगळ्या ज्या 6 फाईल आहेत त्या बनवून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा. थोडंसं लोडिंग होतं. त्याच्यानंतर आपण बघूयात की 6 फाईल्स झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी बघा, आपले जे सगळे फोटो होते ते व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. जेवढेही आपले फोटो होते ते बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. सगळे फोटो जे आहेत ना, ते सगळे आपण व्हिडिओमध्ये करून घेतले, सेव्ह करून घेतले. आता बघा, यानंतर आपल्याला करायचं काय आहे, YT क्रिएट हे जे ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे, ते आपल्याला आधी प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथं YT क्रिएट हे यूट्यूबचंच ॲप्लिकेशन आहे, ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, माझं ऑलरेडी डाउनलोड आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या प्रोसेस सांगत आहे, तसं करत राहा. ओके, आता बघा इथं मी क्रिएट केला आहे. तर इथं परत आपल्याला साइन इन करावं लागेल. ठीक आहे, साइन इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे अकाउंट असेल त्या ठिकाणी तुम्हाला साइन इन करायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे क्रिएट प्रोजेक्ट. ओके, क्रिएट प्रोजेक्टवर आल्यानंतर तुम्हाला अलाउ करायचं आहे आणि मग जेही आपले प्रॉम्प्ट असतील, जेही आपण व्हिडिओज बनवलेले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. बरोबर. आता बघा, आपले 6 सीन्स होते टोटल. ओके, तर आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, मी आता घेत आहे. पहिला सीन आपला हा होता, दुसरा हा, तिसरा हा, चौथा हा, 5वा आणि 6वा. ओके, त्यांना इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. जेवढेही सीन असतील ना, त्यांना आधी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. आणि बघा, इम्पोर्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा म्युझिक हे तुम्हाला व्हिडिओ प्ले होताना दिसेल. ओके, पण आता याला म्युझिक नाही. आता म्युझिक आपण कुठून घेणार आहोत, जिथं आपण सेव्ह केलेलं आहे. बघा खाली तुम्हाला भरपूर असे टूल्स दिसतील. जनरेट व्हिडिओ, स्टिकर, टेक्स्ट, साऊंड, व्हॉईस ओव्हर, कॅप्शन्स. तर आपल्याला साऊंडवर यायचं आहे. साऊंडवर आल्यानंतर बघा इथं तुम्हाला म्युझिक, साऊंड इफेक्ट या दोघांवर न येतं तुम्हाला युअर म्युझिक, जिथं तुमचं म्युझिक आहे त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर बघा न्यू जे म्युझिक होतं, हे बघा, हे म्युझिक आपण म्हणजे आपली एकदा स्क्रीन. एका गावात एक आजी राहत होती. तिचं नाव होतं. तर हे म्युझिक आपल्याला घ्यायचं आहे. आणि बघा आता मी तुम्हाला फायनली जो व्हिडिओ आहे तो प्ले करून दाखवते. ठीक आहे, बघा. एकदा एका गावात एक आजी राहत होती. तिचं नाव होतं सवित्री आजी. ती खूप प्रेमळ होती. एक दिवस जंगलातून एक छोटा हत्ती तिच्या घराजवळ आला. हत्ती भुकेला होता. आजीने त्याला केळी आणि पाणी दिलं. हत्ती खूप आनंदी झाला. रोज तो आजीकडे येऊ लागला. आजी त्याच्याशी गप्पा मारायची आणि त्याची काळजी घ्यायची. बघा याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, जनरेट करू शकता. आता मी तुम्हाला सांगते की याला सेव्ह कसं करायचं. ओके, तर बघा सेव्ह करण्यासाठी सुद्धा इकडं वरती तुम्हाला ॲरो दिसत असेल, तर या ठिकाणी एक्सपोर्टचा ऑप्शन येतो. म्हणजे व्हिडिओ जो आहे तो आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. ओके, तर बघा एक्सपोर्ट आपण म्हणणार आहोत. तर बघा ही जी स्टोरी आहे ती आपली झालेली आहे रेडी. आता आपल्याला एक्सपोर्ट करायची आहे. तर बघा एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथं तुम्हाला फाईलचा फॉर्मॅट वगैरे जे काही असं रिझोल्युशन दिलेलं आहे आणि एक्सपोर्ट म्हणायचं. एक्सपोर्ट म्हणल्यानंतर तिकडे अलाउचे ऑप्शन्स येतील. ते अलाउ केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमची जी स्टोरी आहे ती एक्सपोर्ट होते आहे. आणि तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या प्रकारे स्टोरीज बनवू शकतात आणि अपलोड करू शकता यूट्यूबला. AI जनरेटेड आहे. AIने फक्त स्क्रिप्ट ही आपली असते, बाकी सगळं AI जनरेट करून तुम्हाला देत असतं. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं असेल तर नक्कीच तुम्हाला ही स्टोरी कशी बनवली ती समजलं असेल. नसेल समजलं तर व्हिडिओ परत एकदा बघा, स्टेप बाय स्टेप बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.